छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. घनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसला. सूरज चव्हाणच्या लग्नाला घनश्याम गैरहजर असल्याने विविध चर्चा ह्या रंगताना दिसल्या. बिग बॉस 5चा विजेता सूरज चव्हाण याने बालपणापासूनची मैत्रीण संजना हिच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सूरज चव्हाण याच्या लग्नात असंख्य लोकांनी गर्दी केली होती. सूरजच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. अंकिता हिने सूरजच्या लग्नात शॉपिंग करण्यास त्याची मदत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर दिले. बिग बॉसच्या फक्त सूरज विजेताच नाही तर बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सूरजचे आयुष्य बदलून गेले आहे. 2 जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल होणारा सूरज आज मोठ्या संपत्तीचा मालक बनला आहे. बिग बॉसच्या घरातील अनेक कलाकार सूरजच्या लग्न सहभागी झाले. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यांच्यात चांगली मैत्री बघायला मिळाली. दोघेही अनेकदा एकमेकांना समजून सांगताना दिसले. मात्र घनश्याम हा सूरज चव्हाणच्या लग्नाला पोहोचला नसल्याने अनेकांनी त्याला काही प्रश्न विचारले. फक्त प्रश्नच नाही तर दोघांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा रंगताना दिसली. अखेर घनश्याम दरोडे यांनी सूरज चव्हाणच्या लग्नाला न पोहोचण्याचे थेट कारणच सांगून टाकले आहे. आपण सूरजच्या लग्नाला का गेलो नाही यावर छोटा पुढारीने एक व्हिडिओ तयार केला आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी सूरजचे लग्न झाले. आता व्हिडिओ शेअर करत छोट्या पुढारीने म्हटले की, मित्रांनो, खरं तर मला या विषयावरती व्हिडिओ बनवायचा नव्हता. म्हणलं ठीक आहे, पण बऱ्याच जणांच्या कमेंट यायला लागले, बरेच जण बोलायला लागले, घनश्यामजी तुम्ही सगळ्या प्रश्नावर उत्तरं देतात, सगळ्या कोणी आरोप केले की ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात, मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेले नाही याचे उत्तर आम्हाला द्या, याचे उत्तर आम्हाला द्या. बऱ्याच जणांनी कमेंट केलेत. तर मित्रांनो, त्याचं आज मी तुम्हाला एक कारण सांगतो. आणि विशेष म्हणजे मलाही त्याच्या लग्नाला जायचं होतं मित्रांनो. पण खरं सांगतो की माझे जे काही दौरे चालू होते, माझे 3 महिन्यासाठी TV9 मराठी बरोबर ॲग्रीमेंट झालेला आहे की शो सोडून मला कुठेही जाता येत नाही. आणि काही शो असतील तर इमर्जन्सी जर मी घेतले तर ते मला करता येतात, नाही तर मला ते शो करता येत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, माझे 3 महिन्याचे TV9 मराठी बरोबर टाईप असल्यामुळे मला कुठेही जाता येत नाही. जर इमर्जन्सी काय असेल, घरातलं काय असेल, तर मला त्याच्यासाठी सुट्टी काढता येते. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, सूरज चव्हाणचं ज्या दिवशी लग्न झालं म्हणजे 29 तारखेला, तेव्हा मी अमरावतीत होतो मित्रांनो. तिथून मला येणं सोपं नव्हतं. तेव्हा तुम्ही स्टोरी बघितली असेल किंवा नसेल बघितली तर त्या तारखेची स्टोरी सुद्धा मी टाकलेली आहे. कारण तुम्हाला वाटेल की हे खोटं बोलतात, हे बनवतात आपल्याला, तर तसं काही नाही मित्रांनो. त्यामुळे प्लीज कोणी ट्रोल करू नका की सूरज चव्हाणच्या गरीबाच्या लग्नाला तू गेला नाही, अख्खा महाराष्ट्र फिरतो, असं काही नाही मित्रांनो. आणि सूरज चव्हाण एक निरागस साधा व्यक्तिमत्व आहे. त्या भावाच्या पाठीमागे तर आमच्या कायम शुभेच्छा, आशीर्वाद जनतेच्या आहेतच, पण माझ्या सुद्धा शुभेच्छा आहेतच. आणि कसं आहे मित्रांनो, मी जरी त्याच्या लग्नाला गेलो नसलो तरी शुभेच्छा मात्र नक्कीच माझ्या त्याच्याबरोबर असतील. आणि मी त्याचे 100% घरी जाऊन गाठ घेईल. हे इलेक्शन वगैरे झालं ना, निवांत त्याला जाऊन भेटेल, त्याची चर्चा करेल. त्यामुळं प्लीज कोणी काळजी करू नका. आणि मी का लग्नाला गेलो नाही याचं तुम्हाला उत्तर मिळालंच असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. असं काही समजू नका तो गरीब आहे म्हणून मी गेलो नाही, किंवा बाकीचे प्रत्येकाच्या मागं काहीतरी कामं असतील काही त्याविषयी, त्यामुळे मला जाणं जमलं नाही. प्लीज मित्रांनो, तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करतोय.